नमस्कार, मी ऋषिकारत मित्रांनो, स्कॉलरशिपचा फॉर्म कशा पद्धतीने भरायचा आहे याची ए टू झेड प्रोसेस आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहे। तुम्ही 11वीला असाल, 12वीला असाल, फर्स्ट इयर, सेकंड इयर, थर्ड इयर किंवा ग्रॅज्युएशन किंवा पोस्ट ग्रॅज्युएशन किंवा कोणताही शैक्षणिक कोर्स करत असाल तर त्यासाठी तुम्हाला स्कॉलरशिपचा फॉर्म भरावा लागतो। तो कशा पद्धतीने भरायचा, त्यासाठी डॉक्युमेंट्स काय काय लागणार आहे आणि सर्वात महत्त्वाचं तुमची कोणती कॅटेगरी आहे, त्या कॅटेगरीला कोणती स्कॉलरशिप तुम्हाला निवडायची हे कशा पद्धतीने बघायचं आहे याची ए टू झेड प्रोसेस आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहे। त्या अगोदर मित्रांनो, आपल्या चॅनलवर जर तुम्ही पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून द्या। असेच नवनवीन व्हिडिओ आम्ही तुमच्यासाठी घेऊन येतो। जर तुम्हाला काही विचारायचं असलं तर व्हिडिओला कमेंट करा किंवा व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ग्रुप्स दिलेत त्यावरती तुम्ही जॉईन व्हा। त्यावरती जॉईन झाल्यानंतर डायरेक्टली तुम्ही आमच्याशी बोलू शकता किंवा तुमचे प्रश्न आम्हाला विचारू शकता। नक्कीच आमची टीम तुम्हाला त्वरित प्रतिसाद देईल। चला तर या ठिकाणी व्हिडिओला सुरुवात करूया। तर सर्वप्रथम मित्रांनो, महाडीबीटी स्कॉलरशिपचा फॉर्म भरण्यासाठी गुगलवरती यायचं आहे आणि या ठिकाणी तुम्हाला सर्च करायचं आहे महाडीबीटी स्कॉलरशिप। आता तुम्ही 11वी 12वी किंवा कोणताही शैक्षणिक कोर्स करत असाल तर त्यासाठी तुम्हाला हीच स्कॉलरशिप आहे। त्या ठिकाणी यायचं आहे महाडीबीटी स्कॉलरशिप, सर्च करा, हीच वेबसाईट आहे। ॲप्लिकंट लॉग इन यावरती क्लिक करायचं आहे। आता या ठिकाणी बघू शकता ॲप्लिकंट लॉग इन करण्यासाठी युजर नेम पासवर्ड लागतो आणि लॉग इन करतो। आपण आता समजा पहिल्यांदाच फॉर्म भरतोय तर न्यू ॲप्लिकंट रजिस्ट्रेशनवरती क्लिक करायचं। क्लिक केल्यानंतर ॲप्लिकंट नेम जसं आधार कार्डवर नाव आहे तसं नाव टाका। इथे युजर नेम आहे तर युजर नेम सरळ सरळ तुमचा आधार क्रमांक टाकायचा आहे। पासवर्ड तुमचं नाव @123 या फॉर्मॅटमध्ये, परत कन्फर्म पासवर्डमध्ये तुमचं नाव @123 या फॉर्मॅटमध्ये पासवर्ड टाकायचं। मी माझं नाव टाकून घेतो, युजर नेम तयार करतो आधार नंबरचा आणि पासवर्ड या ठिकाणी टाकून देतो, माझं नाव @123। तुम्हाला जो टाकायचा तो पासवर्ड टाका। खाली ईमेल ID सोडून द्या। मोबाईल नंबर या ठिकाणी तुमचा मोबाईल नंबर टाकायचा आणि गेट OTPवरती क्लिक करा। तुमच्या मोबाईलवरती एक OTP येईल, तो OTP या ठिकाणी एंटर करायचा आणि व्हेरीफाईड OTP या ठिकाणी तुम्हाला क्लिक करायचं। आता मी OTP व्हेरीफाय करून घेतो, ओकेवरती क्लिक करा। तो OTP व्हेरीफाईड झाला आहे। हा कॅप्चा कोड दिसतोय, हा कॅप्चा कोड या ठिकाणी टाकायचा आणि रजिस्टरवरती क्लिक करायचं। बेसिक इन्फॉर्मेशन एवढी भरायची, विद्यार्थ्यांनी स्वतः याची सर्व व्यवस्थित इन्फॉर्मेशन भरून घ्यायची। हाच तुमचा रजिस्ट्रेशन युजर ID आणि पासवर्ड असणार आहे। ओकेवरती क्लिक करा। आता या ठिकाणी बघा ॲप्लिकंट लॉग इनमध्ये आपला युजर नेम आपला आधार नंबर आहे, पासवर्ड आपलं नाव @123 तो टाकून घ्यायचा आहे। हा कॅप्चा कोड टाकेल लॉग इन हेअरवरती क्लिक करायचं आहे। नंतर विचारेल हॅव यू आधार नंबर, तर यसवरती क्लिक करायचं आहे। इंटर द आधार नंबर या ठिकाणी बघू शकता तुमचा आधार नंबर UID नंबर टाकायचा सांगितला आहे, तो नंबर टाकून OTP या पर्यावरती क्लिक करायचा। आता अशा प्रकारे कन्सल्ट येईल, आय ॲग्री करा। OTPवरती क्लिक केल्यानंतर आणि सेंड OTPवरती क्लिक करायचं। ओकेवरती क्लिक करा। इंटर OTP या ठिकाणी तुम्हाला तुमच्या आधार कार्डला जो मोबाईल नंबर लिंक आहे त्यावरती OTP गेला आहे, तो OTP या ठिकाणी व्हेरीफाईड करून घ्यायचा आहे। OTP व्हेरीफाईड करायचा आहे, ओकेवरती क्लिक करा। अशा प्रकारे आपलं रजिस्ट्रेशन आता कंप्लीट झालं आहे। आता परत आपलं या आधार नंबरवरून कधीच रजिस्ट्रेशन होणार नाही, हाच युजर नेम आणि पासवर्ड राहील। मी युजर नेम पासवर्ड टाकून घेतो, आपलं नाव, आपला आधार नंबर वगैरे पासवर्ड जो काय आपण तयार केला आहे तो टाकतो आणि कॅप्चा कोड टाकी लॉग इन हेअरतो क्लिक करतो। आता आपलं लॉग इन झालं। ॲकॅडमिक इयर आपलं कोणतं चालू आहे सध्या 25-26 2025-26 निवडा आणि सर्च करायचं। सर्च केल्यानंतर या ठिकाणी अशा प्रकारे पॉपअप येईल, ओकेवरती क्लिक करा। बघा आपली प्रोफाईल 0% आहे, तर या ठिकाणी क्लिकवरती क्लिक करायचं आहे। 100% आपल्याला कंप्लीट करायची। आता परत एक पॉपअप येईल, खाली घ्यायचं आणि स्क्रोल डाऊन करून ओके करा। आधार नंबर तुमचं नाव वगैरे दाखल जसं आधार कार्डवर आहे त्या पद्धतीने खाली यायचं आहे। ॲप्लिकंट फुल नेम ॲज पर मार्कशीट, तुमच्या 10वीच्या मार्कशीटवर तसं नाव आहे तसंच टाकायचं आहे। पॅरेंटचा मोबाईल नंबर टाकायचा आहे। मॅरिटल स्टेटस मॅरिड आहे की अनमॅरिड आहे ते टाकून द्यायचं आहे। आता बेसिक माहिती आहे, या ठिकाणी मी माझं नाव टाकतो, माझ्या वडिलांचा किंवा पॅरेंट्सचा नंबर या ठिकाणी द्यायचा आहे आणि समोर मॅरिड की अनमॅरिड ते या ठिकाणी सिलेक्ट करायचं आहे। तुम्हाला मॅरिड असेल तर मॅरिड, अनमॅरिड असेल तर अनमॅरिड, पण आपण अनमॅरिड आहे तर अनमॅरिड। नंतर बघा रिलिजन आपला हिंदू धर्म, जो काय तुमचा धर्म असेल तो निवडा, हिंदू, बुद्धिस्ट, ख्रिश्चन काय जो धर्म असेल, मुस्लिम, तो या ठिकाणी निवडून घ्यायचा। नंतर खाली तुमची कास्ट निवडायची। कास्टमध्ये या ठिकाणी बघा तुमची कास्ट निवडल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला विचारेल तुमची कास्ट कोणती आहे, तर ती कास्ट तुम्हाला या ठिकाणी निवडून घ्यायची। आता या ठिकाणी लोड व्हायला थोडा वेळ लागतो। तुमची जी कास्ट असेल ती अगोदर कास्ट कॅटेगरी, नंतर तुमची कास्ट निवडायची, नंतर डू यू हॅव अ कास्ट सर्टिफिकेट नंबर, तर यसवरती क्लिक करायचं आहे।
कास्ट सर्टिफिकेटचा नंबर टाका खाली कास्ट सर्टिफिकेट नंबरच्या ठिकाणी आणि कोणत्या जिल्ह्यामधून तुमचं कास्ट सर्टिफिकेट काढलं आहे तो जिल्हा या ठिकाणी तुम्हाला टाकून द्यायचा। तर मी या ठिकाणी जिल्हा माझा टाकून देतो। बघा या ठिकाणी तुमचा जिल्हा हा टाकून द्यायचा आहे। नंतर बघा आधार नंबर, तुमचा आधार नंबर या ठिकाणी तुम्हाला टाकायचा आहे। नंतर ऑथॉरिटी कोणं दिलं आहे, SDO जनरली आपलं कास्ट सर्टिफिकेट SDO देतात, तो SDOने दिलं आहे। कास्ट सर्टिफिकेट या ठिकाणी अपलोड करायचं आहे। 15 ते 256 KBच्या आतमध्ये PDF मध्ये अपलोड करा। इश्यू डेटमध्ये तुमचं कास्ट सर्टिफिकेट कोणत्या तारखेला काढलं आहे ती तारीख टाकायची। बेसिक इन्फॉर्मेशन आहे बघा, एवढी व्यवस्थित टाकून घ्यायची। व्ह्यू डॉक्युमेंट करून आपण अपलोड केलेलं डॉक्युमेंट बघू शकतो। आता जसं कास्ट सर्टिफिकेट दिलं तसंच इन्कम सर्टिफिकेट, ॲन्युअल इन्कम सर्टिफिकेट तुमचं किती तहसीलदारकडील उत्पन्न दाखला किती हजाराचा आहे तो द्यायचा आहे। नंतर डू हॅव इन्कम सर्टिफिकेट तर यस। नंतर बारकोड या ठिकाणी काहीच करायची गरज नाही, इन्कम सर्टिफिकेट नंबर टाका। इश्यू ऑथॉरिटी कोण आहे तर तहसीलदार आपलं जनरली असतो। इन्कम सर्टिफिकेट या ठिकाणी सिलेक्ट करायचं आहे आणि अपलोड करून घ्यायचं आहे। आणि परत इन्कम सर्टिफिकेट कोणत्या तारखेला तुमचा उत्पन्नाचा दाखला काढला आहे ती तारीख टाका। आता मी तारीख टाकून घेतो आणि उत्पन्नाचा दाखला अपलोड करतो आणि इन्कम सर्टिफिकेटचा नंबर वगैरे व्यवस्थित टाका। त्याच पद्धतीने आता डोमेसाईल तर आर यू डोमेसाईल ऑफ महाराष्ट्र तर यस। नंतर डू यू हॅव डोमेसाईल सर्टिफिकेट तर यस आपल्याकडे आहे। नंतर डोमेसाईल सर्टिफिकेट रिलेशन टाईप कोणाचं आहे ते विचारलं आहे समोर बघा या ठिकाणी। सेल्फ म्हणजे स्वतःचं आहे की वडिलांचं आहे, तर सेल्फ आपण द्यायचं आहे, स्वतःचं आहे म्हणून खाली यायचं आहे। डोमेसाईल सर्टिफिकेट नंबर टाका। ॲप्लिकंट नेम म्हणजे डोमेसाईल सर्टिफिकेटवर जसं तुमचं नाव आहे तसं नाव। ऑथॉरिटी आपलं जनरली तहसीलदार या ठिकाणी असतात, तर तहसीलदार सिलेक्ट करा। डोमेसाईल सर्टिफिकेट 15 ते 256 KBच्या दरम्यान PDF मध्ये अपलोड करून घ्या आणि इश्यू डेट म्हणजे कोणत्या तारखेला तुमचं डोमेसाईल सर्टिफिकेट काढलं आहे ती डेट या ठिकाणी टाकून द्यायची। तर मी या ठिकाणी डेट टाकून घेतो। बघा अशा पद्धतीने आपलं डोमेसाईल सर्टिफिकेट हे सुद्धा अपलोड झालेलं आहे। खाली यायचं आता याच पद्धतीने विचारलं आर यू सॅलरी, तर या ठिकाणी नोवरती क्लिक करायचं आहे। डिसेबिलिटी ऑफ एनी टाईप या ठिकाणी सुद्धा नोवरती क्लिक करायचं आहे। सर्व ठिकाणी आपण नो केलेलं आहे। खाली यायचं आहे या ठिकाणी आधार बँक लिंक, तर या ठिकाणी तुम्ही डायरेक्टली यस करून टाका, काही प्रॉब्लेम नाही आहे। खाली यायचं आहे अकाउंट नंबर टाकला तरी चालतो, नाही टाकला तरीसुद्धा चालतो। या ठिकाणी तुमचा आधार DBTने पेमेंट होत असतं, त्यामुळे हा काही इश्यू नाही। सेववरती क्लिक करायचं आहे। तर या ठिकाणी ओके करा। ओके केल्यानंतर तुमचा ॲड्रेस विचारेल, बेसिक माहिती ॲड्रेस टाकायचं, स्टेट, डोमेसाईल, डिस्ट्रिक्ट, तालुका, गाव, पिनकोड बेसिक आहे। परमनंट कोणता आहे आणि करस्पॉन्ड कोणता आहे तो टाकून द्यायचा आणि सेव्ह करायचा। तर मी ॲड्रेस भरून घेतो आणि सेव्ह करतो, हा काय एवढा महत्त्वाचा पार्ट नाही आहे। खाली या आता पॅरेंट डिटेल द्यायचं आहे, फादर अलाइव तर यस फादर अलाइव। नंतर वडिलांचं नाव, त्यांचं व्यवसाय काय, ऑक्युपेशन काय ते द्यायचं आहे आणि या ठिकाणी सॅलरी वगैरे आहे का तर नाही, ॲग्रिकल्चर आहे। नंतर परत मदर तर अलाइव यस करायचं आहे। या ठिकाणी मदरचं नाव, आईचं नाव टाकायचं आहे, ॲग्रिकल्चर आहे की हाऊसवाईफ आहे काय जे सिलेक्ट करायचं आहे। सॅलरीड तर या ठिकाणी नो करायचं। आता व्यवस्थित टाकून घ्यायचं आहे आणि सेव्हवरती या ठिकाणी तुम्हाला क्लिक करायचं आहे। तर मी सेव्ह करून घेतो, ओकेवरती क्लिक करा। आता आपल्या डिटेल्स या ठिकाणी सेव्ह जायचं। आता करंट कोर्स द्यायचा आहे, आपण करंट कोर्समध्ये इयर निवडायचं 2025। नंतर इन्स्टिट्यूट स्टेट महाराष्ट्र, डिस्ट्रिक्ट तुम्ही कोणत्या जिल्ह्यात शिक्षणासाठी घेतलं आहे किंवा ॲडमिशन घेतलं आहे तो जिल्हा टाकायचा आहे। नंतर त्या ठिकाणी जो तालुका असेल तो तालुका। नंतर क्वालिफिकेशन लेवल विचारलं आहे कशासाठी, 11वीला घेतलं आहे, 12वीला, ग्रॅज्युएशन, फर्स्ट इयर, सेकंड इयर, डिप्लोमा, पोस्ट ग्रॅज्युएट काय जे असेल कोर्स, समजा या ठिकाणी 12वी असेल तर 12वी, आपलं 12वीला ॲडमिशन आहे। मग परत या ठिकाणी बघा स्ट्रीम कोणती, आर्ट, कॉमर्स, सायन्स काय जे असेल ते निवडा। नंतर स्कूल नेम तुमचं स्कूलचं किंवा कॉलेजचं नाव निवडून घ्यायचं आहे। कोर्स कोणता या ठिकाणी ते 12th ॲडेड या ठिकाणी निवडायचं आहे आणि ॲडेडसुद्धा विना अनुदानितसुद्धा असू शकते, त्यामुळे याचा काही प्रॉब्लेम नाही। इयर ऑफ स्टडी या ठिकाणी आपण फर्स्ट इयरला 12वीला आहोत, फर्स्ट इयर। नंतर या ठिकाणी पर्सिंग करायचं आहे, फर्स्ट इयर पर्सिंग हा सध्या चालू आहे, 12वी काही कंप्लीट झाली नाही। ॲडमिशन डेट तुमच्या ॲडमिशन पावतीवर असते ती डेट या ठिकाणी टाकायची आणि जर ॲडमिशन पावतीवरती डेट वगैरे नसेल, पावती नसेल तर ॲप्रॉक्सिमेट म्हणजे जनरली जून किंवा जुलै महिन्यातली 1 तारीख टाकून द्यायची। फीज पेडमध्ये तुमच्या कॉलेजला विचारून टाका। आता काही कॉलेजवाले डायरेक्ट 0 टाकायचं सांगता, आपण सुद्धा 0 टाकणार। नंतर अपलोड या ठिकाणी बोनाफाईड किंवा ॲडमिशन रिसिप्ट, तर मी या ठिकाणी बोनाफाईड अपलोड करतो। ॲडमिशन कशात झालं तर कॅटेगरीमधून मोड रेग्युलर आणि सेव्ह करायचं। बेसिक माहिती ही तुम्हाला सर्व इन्फॉर्मेशन तुमच्याकडे अवेलेबल आहे, फक्त व्यवस्थित फिलअप करायचे आणि सेव्ह करायचं आहे। तर सेव्ह सक्सेसफुली झाले। आता या ठिकाणी आपण 12वीला आहे म्हणून जर
10वीचे 11वीचे मार्क्स द्यायला लागेल. या ठिकाणी जर तुम्ही BAला असाल किंवा ग्रॅज्युएशनला तर 10वी 12वीचे मार्क्स द्यावं लागेल असं असतंय. नंतर पास्ट क्वालिफिकेशन आपलं SSC निवडा. स्ट्रीम SSC कंप्लीट झालेलं आहे. महाराष्ट्र स्टेटमधून जिल्हा कोणता आहे तो, कोणत्या तालुक्यामधून 10वी झाली ते, परत स्कूल किंवा कॉलेजचं नाव सेम मागे जसं आहे त्याच पद्धतीने टाकायचं आहे. कोर्स या ठिकाणी कोणता आहे, बोर्ड किंवा युनिव्हर्सिटी कोणती आहे, तर या ठिकाणी आपला कोर्स SSC आहे. बोर्ड युनिव्हर्सिटी आपलं महाराष्ट्र स्टेट बोर्ड किंवा CBSE काय जे असेल ते टाका, तर आपलं स्टेट बोर्ड आहे. नंतर मोड या ठिकाणी काय येईल तर रेग्युलर. या ठिकाणी ॲडमिशन इयर तुम्ही 10वीला कोणत्या वर्षी ॲडमिशन घेतलं होतं ते वर्ष या ठिकाणी निवडायचं आहे. नंतर पासिंग इयर कोणत्या वर्षी तुम्ही 10वी पास झालात ते वर्ष या ठिकाणी निवडायचं आहे. नंतर सीट नंबर टाकायचा आहे तुमचा समोर या ठिकाणी सीट नंबर टाका. या ठिकाणी मंथ ऑफ एक्झाम कोणतं आहे तर फेब्रुवारी मार्च आपल्या या ठिकाणी मंथ ऑफ एक्झाम आहे. परीक्षा कोणत्या महिन्यात होते तर फेब्रुवारी आणि मार्च. मार्क्स ऑप्टेन तुम्हाला किती मार्क्स 10वीला पडले ते टाकायचं आणि व्हॅलिडेट करायचं आहे. काही कंडिशनला तुमची मार्कशीट दाखवली जाईल, काही कंडिशनला जुनं जर का 10वी 12वी असेल तर दाखवत नाहीत, त्यामुळे मॅन्युअली टाकायचं, काही ताण्याचा घ्यायचा नाही. या ठिकाणी बघा दाखवली आपली, काही प्रॉब्लेम नाही. खाली यायचं आहे अटेम्प्ट्स किती आहे तर एकच अटेम्प्ट आहे. आपण ज्या वर्षी ॲडमिशन घेतलं त्याच वर्षी पास आहोत, गॅप वगैरे नाही आहे, सेव्ह करायचं आहे. ह्या पद्धतीने तुम्ही 10वीचं टाकायचं आहे, 12वीचं टाकायचं आहे. तुमचं जर ग्रॅज्युएशन असेल तर ते फर्स्ट इयर सेकंड इयरचं टाकायचं आहे. पोस्ट ग्रॅज्युएट असेल तर 10वी 12वी ग्रॅज्युएशन अशा पद्धतीने तुम्हाला ते टाकत घ्यायचं. बघा खाली तुमचं रेकॉर्ड या ठिकाणी अशा प्रकारे जमा होईल. 10वी 11वी 12वी ग्रॅज्युएशन पोस्ट ग्रॅज्युएट जे काय मागे क्वालिफिकेशन तुमचं झालं ते द्या. नसेल तर डायरेक्ट जेवढं आहे तेवढं टाकायचं आणि स्कॉलर करायचं आहे समोर या ठिकाणी बेनिफिशरी कॅटेगरीमध्ये आणि ओके करायचं. बेसिक माहिती सेव्ह झालेली आहे. प्रोफाईल आपली कंप्लीट झालेली आहे. आता या ठिकाणी आपला महत्त्वाचा मुद्दा येतो, होमपेजवर यायचं आहे की तुम्ही कोणती स्कॉलरशिप या ठिकाणी निवडायची. खूप साऱ्या स्कॉलरशिप या ठिकाणी दिलेलं असतं. कोणत्या कॅटेगरीला कोणती स्कॉलरशिप असेल ते कसं निवडायचं ते सांगतो बघा. त्याची PDF आपल्या टेलिग्राम ग्रुपला दिलेली मी त्या ठिकाणी तुम्ही बघू शकता. आता खूप सारे आहेत या ठिकाणी आपल्याला काहीच समजत नाही आपली कोणती स्कॉलरशिप आहे, तर बघा मी एक तुम्हाला PDF देतो. या ठिकाणी सर्व कॅटेगरीच्या स्कॉलरशिप वगैरे दिल्या आहेत, आपल्याला काही समजत नाही काय नाही. ही PDF बघा, याचा स्क्रीनशॉट काढून घ्या. आता या ठिकाणी बघा कशा पद्धतीने तुम्हाला बघायचं. या ठिकाणी बघा जर ST कॅटेगरी असेल तर ट्रायबल डेव्हलपमेंट डिपार्टमेंट हा पर्याय निवडायचा. बघा कोणत्या कॅटेगरीसाठी, ST कॅटेगरीसाठी 2.5 लाखापेक्षा कमी उत्पन्न असेल तर पोस्ट मॅट्रिक स्कॉलरशिप निवडायची आणि जर 2.5 लाखापेक्षा जास्त असेल तर व्हॅकेशनल एज्युकेशन मेंटेनन्स अलाउन्स ही निवडायची. SC कॅटेगरी असेल तर सोशल जस्टिस स्पेशल असिस्टंट डिपार्टमेंट निवडा. 2.5 लाखापेक्षा कमी उत्पन्न असेल तर तुमची स्कॉलरशिप येईल गव्हर्नमेंट ऑफ इंडिया पोस्ट मॅट्रिक स्कॉलरशिप. 2.5 लाखापेक्षा जास्त असेल तर पोस्ट मॅट्रिक ट्युशन फी अँड एक्झामिनेशन फी. समजा VJNT OBC SBC कॅटेगरी असेल तर VJNT OBC वेलफेअर डिपार्टमेंट निवडा. 1 लाखापेक्षा कमी उत्पन्न असेल तर पोस्ट मॅट्रिक VJNT OBC SBC काय जी असेल ती निवडायची. जर 1 लाख ते 8 लाख उत्पन्न असेल तर या ठिकाणी मग पोस्ट मॅट्रिक ट्युशन फी अँड एक्झामिनेशन फी एकच सगळ्यांसाठी. या ठिकाणी 8 लाखापेक्षा जास्त उत्पन्न असेल तर VJNT OBC SBC वेलफेअर डिपार्टमेंटसाठी. म्हणजे तुमच्या लक्षात येईल की कॅटेगरी कोणती असते. समजा जनरल किंवा ओपन आहे त्यांच्यासाठी कोणती स्कॉलरशिप आहे. या ठिकाणी डायरेक्टर ऑफ टेक्निकल एज्युकेशन डिपार्टमेंट निवडायचं आहे. 8 लाखापेक्षा कमी उत्पन्न असेल तर राजश्री छत्रपती शाहू महाराज शिक्षण शुल्क ही स्कॉलरशिप निवडा आणि त्यापेक्षा जास्त असेल तर डॉक्टर पंजाबराव देशमुख या ठिकाणी ही स्कॉलरशिप तुम्हाला निवडायची. ही PDF आहे बघा, या पद्धतीने निवडायचे. तुमचं कॅटेगरी बघायची, डिपार्टमेंट कोणता आहे आणि खाली स्कॉलरशिप आहे. एकदम सोपं आहे. तुम्ही या ठिकाणी समजलं नाही तर परत एकदा बघायचं आहे. ही PDFची स्क्रीनशॉट काढून ठेवा म्हणजे तुम्हाला व्यवस्थित समजेल, किंवा टेलिग्राम ग्रुपला किंवा व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी देईल. या पद्धतीने ही PDF आहे. यावरून तुम्हाला एक आयडिया येऊन जाईल कोणती स्कॉलरशिप तुम्हाला निवडायची. तर आपल्याला कोणती पोस्ट मॅट्रिक स्कॉलरशिप VJNT स्टुडंट दाखवली होती. OBC SBC VJNT SBC वेलफेअर डिपार्टमेंटमध्ये. टेक ॲक्शनच्या समोर ॲप्लाय बटन आहे, खाली ॲप्लाय करा. ॲप्लाय केल्यानंतर रिन्यूवल आहे का नाही, आपली फ्रेश आहे. रिन्यूवल असेल तर मागच्या वर्षीचा नंबर टाकायचा, नो करा. नंतर बघा लिव्हिंग सर्टिफिकेट या ठिकाणी अपलोड करायचं आहे. डिक्लेरेशन लिव्हिंग सर्टिफिकेट म्हणजे TC डिक्लेरेशन. बघा डिक्लेरेशन कोणतं आहे तर ते कसं प्रकारे ते सुद्धा व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिले. अशा प्रकारे डिक्लेरेशन तुमच्या पॅरेंट्सचं वरती तुमच्या वडिलांचं नाव, राहणार कुठलाही तालुका जिल्हा, कुटील रहिवासी, नंतर खाली तुमचा हा आहे प्रथम द्वितीय तृतीय वर्षामध्ये शिकत असून
नंतर मग कोणत्या महाविद्यालयात शिकत आहे किंवा कॉलेजमध्ये, कोणत्या 12वीला ग्रॅज्युएट पोस्ट ग्रॅज्युएट काय जे असेल, स्कॉलरशिप आपली पोस्ट मॅट्रिक स्कॉलरशिप सर्वांसाठी. नंतर बघा विद्यार्थ्यांची स्वाक्षरी वगैरे, पालकाची स्वाक्षरी आणि या ठिकाणी 15 ते 256 KB दरम्यान अपलोड करा. खाली हॅव यू अप्लाइड फॉर एनी अदर स्कॉलरशिप तर नो. नंतर हॅव यू सगळ्यात लास्टला बॉईज चाइल्ड, किती तुमच्या घरामध्ये मुलं आहेत तर 2 समजा, जेवढे काय जे असतील ते रिव्ह्यू घ्यायचा आहे, व्यवस्थित सर्व इन्फॉर्मेशन चेकआउट करायची, खाली डिक्लेरेशनला टिक करून सेव्ह करायचं आहे. आता या ठिकाणी बेसिक माहिती सेव्ह झाली, तुमचा फॉर्म भरणं झालेला आहे. आता महत्त्वाची म्हणजे प्रिंट. माय अप्लाइड स्कीमवरती क्लिक करा. क्लिक केल्यानंतर खाली बघू शकता या ठिकाणी अंडर स्क्रुनिटी ॲप्लिकेशन आपलं अजून मंजूर नाही, नेमकंच भरलं आहे. अंडर स्क्रुनिटी ॲप्लिकेशनमध्ये व्ह्यू फॉर्म आहे, त्याखाली व्ह्यू करायचं आहे आणि हा फॉर्म तुमचा या ठिकाणी प्रिंट करून घ्यायचा आहे आणि हा फॉर्म तुमच्या कॉलेजमध्ये तुम्हाला नेऊन द्यायचा आहे. अशा पद्धतीने तुम्ही हा स्कॉलरशिपचा फॉर्म भरू शकता.